नागपुर में फेसबुक पेज पर छत्रपति संभाजी महाराज को लेकर झूठी और अपमानजनक पोस्ट वायरल हो रही है, जिसमें बंच ऑफ थॉट्स पुस्तक का हवाला दिया गया। इस पर संघ को बदनाम करने का आरोप लगाते हुए कोतवाली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई। नागपुर में कुछ फेसबुक पेजों पर छत्रपति संभाजी महाराज को लेकर आपत्तिजनक और झूठी सामग्री पोस्ट की जा रही है। इस पोस्ट में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के दूसरे सरसंघ चालक गोडवलकर गुरुजी की पुस्तक बंच ऑफ थॉट्स का हवाला दिया जा रहा है। इस सामग्री को फेसबुक पेज शेमलेस एरा और द न्यूज इंडिया पर पोस्ट कर वायरल किया जा रहा है। आरोप है कि इन पोस्ट के जरिए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को बदनाम करने की कोशिश की जा रही है। संघ के समर्थकों और पदाधिकारियों ने इस मामले को गंभीरता से लेते हुए कोतवाली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई है। उनका कहना है कि संघ का नाम छावा फिल्म से जोड़कर उसे बदनाम करने की कोशिश की जा रही है, जबकि गोडवलकर गुरुजी ने ऐसा कुछ नहीं लिखा है। शेमलेस एरा आणि द न्यू इंडिया असे दोन पेज आहे। साधारणतः एकाचा ऍड्रेस दिला यांनी NH 34 इंग्लिश बाजार इंडिया। आता हा ऍड्रेस तुम्हाला लक्ष देणार नाही, माझ्या लक्षात आला नाही। आता कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ऍड्रेस दिलाय। या फेसबुक पेजवर मागील काही दिवसापासून आम्ही सगळे मॉनिटरिंग करतो आहे की विनाकारण संघाच्या अधिकारांबद्दल त्या नावाने पोस्ट क्रिएट करणे, याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या हे बरगळतात आहे की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघ चालक जे आमच्याकडे श्रद्धास्थान आहे त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा, त्यातला रश्मिका मांदणा आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन, इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे की बा गुरुजींनी समाजाला अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे बंच ऑफ थॉट मध्ये, म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे। अशी इमेज तयार केली आहे आणि याच्या खाली लिहिलं आहे की संभाजी राजांबद्दल। आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे की ते तुम्ही आता मी देतो तुमच्या एका मित्राला, तुम्ही बघा। तर अतिशय बदनामीकारक मजकूर, तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहे। कसं आहे, काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर की बा ते खातरजमा करत नाही, हे का हेच बरोबर आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी वाटतं की आम्ही तक्रार केली पाहिजे, लिगली आम्ही कायदेशीररित्या याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे, कॉपी दिली आहे आणि 1-1.5 महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू। नुसतं या दोन्ही पेजेसवर नुसतं एखादी पोस्ट टाकली आहे असं नाही, नियोजनबद्ध पद्धतीने हे बदनामी केली जाते। नियोजनबद्ध बदनामी करतात आहे। आता तर शेमलेस एरा आणि न्यू इंडिया या दोन फेसबुक पेज आहे, मग काही लोक याला शेअर करतात। शेअर करणारे लोक भरपूर आहेत, ते जातो म्हणतो तर अजून याला अजून 1.5-2 महिने लागेल। त्याच्यात तुम्ही त्या पेजवर गेलात तर शेअर कमेंट्स वगैरे आहे, तर शेअर खूप लोकांनी केलाय। तर विनाकारण जे आम्ही काही म्हटलंच नाही, आमच्या लोकांनी म्हटलंच नाही, ते विनाकारण लोक तोंडात टाकणे आणि मग फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अजून आतमध्ये हा जहरीला प्रसार म्हणतो ना, पण तो प्रसार करणं सुरू आहे। त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला कंप्लेंट करायची आहे। संभाजी महाराज आराध्य आहेत, सगळ्यांचे गुरुजी जे आहेत ते श्रद्धास्थान आहेत। साधारणतः संभाजी राजे हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे। संभाजी राजे आणि शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवतच आहे। आमच्या संघाच्या बौद्धिकामध्ये, संघाच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो सगळं आम्ही दोघं, आणि त्यात गुरुजी पण आमचे आराध्य आहे। गुरुजी अध्यात्म क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व होते आणि आमचे द्वितीय सरसंघ आहेत आणि आम्हाला 2 ते 3,000% गॅरंटी आहे की आमचे लोक असे बोलणार नाहीच। जे बंच ऑफ थॉट मध्ये लिहिले ते बंच ऑफ थॉट पुस्तक आहेच, त्यांनी सांगावं की याचा संदर्भ देऊन त्यांनी कमेंट केली आहे। याचा संदर्भ कोणत्या पेजवर गुरुजी बोलले आहे त्यांनी सांगावं, आम्हाला मान्य होईल। पण जे काही बोललेच नाही गुरुजी त्या संदर्भात लिहिणे खोडसाळपणा आहे आणि विनाकारण काहीतरी ते निर्माण करायची, संघाबद्दल ते काहीतरी चुकीचं टाकायचं, त्याच्यामुळे संघाची इमेज खराब होईल असं ते करतात आहे। हा प्रकार सर्रास सुरू राहतो। आता पण आम्ही काही बोललो नाही, पण आज निर्णय घेतला की कारवाई केली पाहिजे याच्यावर।